मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव येथे जुन्या तहसीलजवळील त्रिफुलीवर 3 तासाहून अधिक काळ रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती। 1.5 ते 2 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। रास्ता रोको आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून येत्या सप्ताहात दररोज तालुक्याच्या विविध प्रमुख ठिकाणी अशीच आंदोलने करण्यात येणार आहेत। आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कडक उन्हात ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। रास्ता रोकोमधून शाळकरी मुलांची वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले होते। विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, भास्कर झालटे, निवृत्ती खालकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती विलासराव आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, शिवसेना उभाटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता, निलेश चव्हाण, नाना शिंदे, नंदू पाटील, रमेश काकडीस, सतीरा बोरसे, सचिन पवार, दीपक मोरे आदी सहभागी झाले होते। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।